6 दिवसाचा आमचा कोर्स आहे की त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे की नक्की तुम्ही काय शिकणार आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही पाहणार आहात की नक्की कोर्समध्ये आहे काय, म्हणजे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. त्याच्यानंतर तुम्ही पाहणार आहात त्याचे टाइप्स. त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहात की डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहात की डिजिटल मार्केटिंग चा स्कोप किती आहे, म्हणजे किती लोक आता सध्या यूज करत आहेत डिजिटल मार्केटिंग, याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहात की लोक ऑनलाईन का येत आहेत, याची गरज काय भासत आहे ऑनलाईन येण्याची. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की सर्च इंजिन म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की सर्च इंजिन काम कसं करतंय. त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत की कीवर्ड्स म्हणजे काय आहेत, आणि कीवर्ड शोधण्याच्या 2 स्टेप प्रॅक्टिकली मी आज आपलं हे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत की कीवर्ड शोधण्याच्या 2 आणखी काही 6 आणखी काही स्टेप्स आहेत जे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. ठीक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपण पाहणार आहोत की सोशल मीडियामध्ये कसं अकाउंट बनवायचं, पेज कसं बनवायचं, पेज बनवल्यानंतर तुम्हाला काय पोस्ट कसं टाकायचं, यापर्यंत आम्ही तुम्हाला इथं या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला घेणार आहोत. जसं आता आपण पाहिलं की सोशल मीडियामध्ये फेसबुक आणि लिंक्डइन त्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं की तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये असाल किंवा बाहेर फिरायला कुठे गेला असाल तर तुम्ही शेअर करता फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रांना. तर तेच आज हे तुम्ही जे लिंक्डइन हे जे आपलं डिजिटल मार्केटिंगचं सेशन अटेंड करत आहात वेबिनार, ते तुम्ही कुठे पाठवू शकता किंवा कुठे पोस्ट करू शकता, लिंक्डइनवर तुमच्या लिंक्डइन अकाउंटला. म्हणजे तुमचे मित्र पाहतील अरे वा हा आणि डिजिटल मार्केटिंगचं काहीतरी नवीन शिकत आहे. ठीक आहे. असा हा फरक आहे की कोणी सोशल मीडियाचे जे वेगवेगळे चॅनल्स आहेत त्याला आपण प्रकार म्हणतो, तिथं काय पोस्टिंग करायची आणि कसं आपलं अकाउंट बनवायचं, कसं पेज बनवायचं हे आपण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी शिकणार आहोत. ठीक आहे. तर 5व्या दिवशी आपण बघणार आहोत की तुमचा बिझनेस गुगलवर कसं रजिस्टर करू शकतो आपण, आणि गुगलवर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या टार्गेट लोकेशन, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आहात पुण्यामध्ये वाकडमध्ये, वाकड पासून 20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर मध्ये तुम्ही कसं 30 किलोमीटर मध्ये तुम्ही कसं पोहोचू शकता, त्याच एरियामधल्या त्याच लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता हे आपण पाहू शकतो 5व्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर 6व्या दिवसामध्ये आता तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये तुम्ही जे सोशल मीडियाचे अकाउंट बनवलेले आहेत त्या अकाउंटवर पोस्ट टाकण्यासाठी तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवता आली पाहिजे स्वतःला. तर ती अट्रॅक्टिव्ह डिझाईन कसं बनवावं, जसं आपण उदाहरणार्थ पाहिलं की फेसबुकवरची जी इमेजची साईज आहे ती लिंक्डइनवर नाही करत आहे. लिंक्डइनवर जेव्हा तुम्ही ती इमेज घेऊन पोस्ट करता तेव्हा ती तुमची होणार नाही, कारण लिंक्डइनची साईज वेगळी आहे आणि फेसबुकची साईज वेगळी आहे. मग त्या ह्याच्यानुसार तुम्ही इमेज कसं बनवणार, त्याच्यानंतर तुमचा प्रोफाईल पिक कसं अट्रॅक्टिव्ह बनवणार, त्याच्यानंतर तुमचा कंपनी पेज कसं बनवू शकता, हे आम्ही तुम्हाला 6व्या दिवसांमध्ये पूर्ण ग्राफिक डिझाईन विथ व्हिडिओ एडिटिंग, म्हणजे तुम्ही युट्यूब मध्ये जे अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बघता किंवा व्हिडिओ एडिट केलेले असतात ते अट्रॅक्टिव्ह थंबनेल यूज करतात, ते कसं बनवायचं यूज करून कॅनवा. आम्ही कॅनवा टूलचा यूज करून तुम्हाला हे सगळं आम्ही 6व्या दिवशी प्रॅक्टिकली दाखवणार आहोत. आणि हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर प्रत्येक दिवशी आम्ही तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये तो व्हिडिओ पण देणार आहोत, म्हणजे तुम्ही तुमचं हे आहे वेबिनार मध्ये काही जर मिस आउट झाला असेल किंवा तुम्हाला काही समजेल तर व्हिडिओ तुम्ही रिपीट बघून 3-4 वेळा बघून तुम्ही करू शकता. ठीक आहे. 7व्या आणि 8व्या दिवशी आपण पाहणार आहोत की फेसबुकच्या 12 प्रकारच्या वेगवेगळ्या ऍड्स आहेत. जसं आता तुम्ही बघता की तुम्ही पोस्ट टाकली कोणती फेसबुकवर, तर पोस्ट बूस्ट करायला तुम्हाला फेसबुक विचारतं. आता बरेच जणांना माहिती नाही, ते नुसतं पोस्ट टाकतात बस, बाकी काही करत नाही, कुठे शेअर पण नाही करत. तुम्ही फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर ती जर पोस्ट केली एका पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा तुमचा एक टार्गेट एरिया जर तुम्ही ठरवला, समजा तुमची कुठे मीटिंग असेल आणि तुम्ही काही अट्रॅक्टिव्ह पोस्ट टाकली आणि त्या एरियामध्ये जर ती पोस्ट तुमची दिसली, तर त्या एरियामधल्या जर तुम्ही मीटिंगला जाणार आहात त्या एरियामध्ये तुम्हाला तुमची वेगळी छाप पडेल, तुमच्या बिझनेस रिलेटेड तुम्ही तिथं पोस्ट करत आहात. अशा फेसबुकच्या 12 प्रकारच्या ऍड टाइप्स आहेत जे आपण 7व्या आणि 8व्या दिवशी मध्ये विथ प्रॅक्टिकल तुम्ही इथं शिकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 9व्या आणि 10व्या दिवशी वेबसाईट डोमेन रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमच्या वेबसाईटचं नाव, जसं आता आमच्या वेबसाईटचं नाव आहे www.revamptraining.in. कसं रजिस्टर करायचं, कुठे जाऊन रजिस्टर करायचं, याबद्दलची पूर्ण माहिती आपण 9व्या आणि 10व्या दिवसामध्ये शिकणार आहोत. 10व्या दिवशी आपण बघणार आहोत की ईमेल मार्केटिंग कसं करावं. ईमेल मार्केटिंग म्हणजे तुम्ही नुसतं जीमेल वरून जास्तीत जास्त 100 लोकांना दिवसातून मेल पाठवू शकता. असे काही ईमेल मार्केटिंगचे टूल्स आहेत
की तिथे तुम्ही एका दिवसांमध्ये 1000 किंवा 10,000 पर्यंत ईमेल पाठवू शकता. जसं आता तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं की मेडलाईफ हे मॅक्सिमम जे आहे जास्तीत जास्त हे ईमेल मार्केटिंग करतात. ईमेल मार्केटिंग मध्ये सांगतात की आमच्या मेडिसिनवर 80% ऑफ आहे, 60% ऑफ आहे. मग तुम्ही ती ईमेल जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळेस मेल चेक करता त्यावेळेस तुम्हाला दिसतं की अरे हा या मेडिसिनवर 80% ऑफ आहे. मग तुम्ही ते ऍप डाउनलोड करता आणि मेडिसिन परचेस करता. म्हणजे हे काय झालं की तुमच्यापर्यंत ते ईमेल थ्रू पोहोचत आहे, ईमेल मार्केटिंग, आणि त्यामुळे तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता एकदम कमी दरामध्ये ती घरपोच. ठीक आहे. नेक्स्ट आपण ह्याच्यानंतर पाहणार आहोत सेलिंग स्ट्रॅटेजी. तुम्हाला 4 ते 5 अशा काही सेलिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे की ज्याच्यामुळे विचार करून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. असा हा आपला 10 दिवसाचा कोर्स असेल. ठीक आहे. आता आपण पुढे आता पाहूया मार्केटिंग म्हणजे काय. मार्केटिंग सगळ्यांनाच माहिती आहे. मार्केटिंग म्हणजे तुमचे जे वस्तू किंवा प्रोडक्ट सर्व्हिसेस आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे. त्याच्यामध्ये वेगवेगळे माध्यम आहेत. जसं आता आपण पाहिलं की ऑफलाईन मार्केटिंग मध्ये तुम्ही टीव्हीवर ऍड पाहता, वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर मध्ये ऍड्स पाहता वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यावर कुठे जर जात असाल, कुठे फिरत असाल, काही शॉपिंग करायला, तर त्यावेळेस पण तुम्हाला मोठ्या मोठ्या रिअल इस्टेटच्या होल्डिंग्स दिसतात. तुम्ही बघता की हा इथं काहीतरी नवीन प्रोजेक्ट सुरू आहे. पण आता जर आपण पाहिलं की ऑफलाईन मार्केटिंग सोडून ऑनलाईन मार्केटिंगची गरज का पडत आहे, कारण ऑफलाईन मार्केटिंग मध्ये तुम्ही होर्डिंग्स पाहता. समजा आपण एक्झाम्पल घेतलं पुण्यामध्ये एमजी रोडवरती डेली ट्रॅफिक जर आपण पाहिली, डेली किती लोक जातात तिथं, समजा 10 ते 20 लाख लोक जर रोज प्रवास करत असतील तर त्याच्यामधून किती लोक ती पाहणार आहेत ऍड. रेशो खूप कमी असतो, 10% पेक्षाही खूप कमी असतो. म्हणजे तुम्ही 10 लाख जर तिथून जर लोक येणं जाणं करत असतील, त्याच्यामधून फक्त 10 ते 15,000 लोकच ते पाहतात. अरे वा, हा इथं कुठेतरी हा प्रोजेक्ट आहे, पण ते नंतर विसरून जातात. यायचं की नाही नंतर ते विसरून जातात. हे जे आहे हे सगळं होत आहे आणि याच्यामध्ये तुमची कॉस्ट खूप जाते. तुमच्या होल्डिंगलाच कॉस्ट 12 ते 15 लाख रुपये पर मंथ तुम्हाला चार्ज असतो. मग एवढं हे करून पण तुम्हाला जर काही आउटपुट मिळत नसेल, तुमचा जर रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट विकत नसेल किंवा तो कोणता तुमचा प्रोडक्ट असेल ते कोणी घेत नसेल, तर मग ऑफलाईन मार्केटिंगवर तुम्हाला विचार करावा लागेल की करावं किंवा नाही करावं किंवा कमी करावं. हे आहे ऑफलाईन मार्केटिंग. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे आहे ऑनलाईन मार्केटिंग. ठीक आहे. ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे काय, ऑनलाईन जसं तुम्ही मार्केटिंग आपल्याला माहितच आहे, तर हे जे आहे सगळं मार्केटिंग करायचं फक्त आपल्याला वेगवेगळे चॅनल्स यूज करून, ऑनलाईन माध्यमांचा यूज करून. जसं आहे आपल्याकडे ऑनलाईन गुगल आहे, त्याच्यानंतर फेसबुक आहे, ट्विटर आहे, लिंक्डइन आहे. इथं जे जे लोक आहेत, जसं आता तुम्ही विचार केला की लिंक्डइनवर एकदम प्रोफेशनल जे आहेत, जसं आता तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं की रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते लिंक्डइनवर आहेत. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या आयटी सेक्टर मधले चांगल्या पदावर जे आहेत मॅनेजर, ते जे आहेत ते पण लिंक्डइनवर आहेत, प्रोफेशनल एकदम. मग ह्यांच्यापर्यंत रीच होऊ शकतो आपण थ्रू ऑनलाईन मार्केटिंग. म्हणून आपण शिकत आहोत ऑनलाईन मार्केटिंग. ठीक आहे. नंतर आता आपण पाहूया की लोकांना ऑनलाईन येण्याची गरज काय भासत आहे. लोक ऑनलाईन काय आहेत, कारण त्यांना काही नवीन माहिती पाहिजे. जसं तुम्हाला काही सर्च करायचंय की तुम्हाला आता उदाहरणार्थ पाहिजे की जवळपास तुम्हाला आता जेवण मागवायचं, तुम्ही काय सर्च करता, नियर मी, किंवा तुम्ही झोमॅटोवर जाऊन बघता. झोमॅटो त्यांना माहित नाही, त्यांनी फक्त टाईप करून पाहणार की रेस्टॉरंट नियर मी असं काहीतरी ते टाईप करून पाहणार, किंवा हॉटेल नियर मी असं काहीतरी ते गुगलवर सर्च करणार. मग त्यांना तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही नवीन मेडिसिन बद्दल माहिती हवी आहे, तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्हाला ती माहिती मिळते. तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर काही तुम्हाला जर काही हेल्प लागली तर ती पण तुम्हाला वेगवेगळे ऑनलाईन फोरम्स आहेत, तुम्हाला ती माहिती मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू द्यायला जायचा आहे, तर त्या कंपनीची माहिती शोधण्यासाठी किंवा इंटरव्ह्यू जरी द्यायचा नसेल तरी त्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे की काय त्यांचे शेअर्स किती आहेत, काय त्यांची इन्व्हेस्टमेंट कुठेपर्यंत आहे, ही सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते. त्यानंतर तुम्ही सगळ्यांनाच स्वतः शोधण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऍड्रेस बघण्यासाठी ओला, उबर हे तर पूर्ण गुगल मॅप्सवरच अवलंबून आहे. त्याच्यानंतर तुम्ही जॉब लाईन घेत आहात. काही जण
त्यांना विरंगुळा किंवा करमणुकीसाठी ते युट्यूबवर काही व्हिडिओ बघत आहेत किंवा नेटफ्लिक्स मार्केट आहे तेव्हा जिओ स्वस्त केला होता इंटरनेटचा, तेव्हापासून नेटफ्लिक्सनं खूप साऱ्या ऑफलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंगचा भरपूर यूज केला. आज पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये बरेचसे जण नेटफ्लिक्स पण यूज करत आहेत. ठीक आहे मित्र. त्यानंतर आपण पाहूया की डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहेत. डिजिटल मार्केटिंगमुळे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचा कस्टमर तुम्ही मिळवू शकता. जसं आता तुम्ही उदाहरणार्थ रात्री 3 वाजता तुम्हाला गरज पडली की काहीतरी मेडिसिन मागवायची, तुम्ही मेडलाईफ वरून ऑर्डर करू शकता आणि काही मेडलाईफ आणि फ्लिपकार्ट 1 डे डिलिव्हरी पण आणून देत आहे सामान मला जे काही पाहिजे. म्हणजे असं आहे की फ्लिपकार्टसाठी तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा फ्लिपकार्टचा कस्टमर तुम्ही बनू शकता. त्याच्यानंतर हे तुम्ही मोबाईलवर सगळं मोबाईल फ्रेंडली असल्यामुळे एकदम सोयीस्कर आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा मोबाईलवरून ओपन करून ऑर्डर देऊ शकता. त्याच्यामुळे कसं होतं की तुमची सेविंग सायकल कमी होते. म्हणजे तुम्हाला आता एकदा माहित झालं की फ्लिपकार्ट मधून हे या गोष्टी मिळत आहेत, तुम्ही पुढच्या वेळेस फ्लिपकार्टवर जाऊन ते सगळं विकत घेणार. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं टार्गेटेड रिझल्ट मिळतात. जसं आता मी तुम्हाला आधीच सांगितलं लिंक्डइनवर बरेचसे हाय प्रोफाईलचे लोक आहेत, तुम्ही त्यांनाच फक्त त्यांच्यापर्यंतच तुम्ही पोहोचू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला टार्गेटेड रिझल्ट मिळू शकतात. आणि इथं एक तुमचा हा फायदा आहे की किती जण विकत घेत आहेत प्रोडक्ट. जसं आता आम्ही उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की हा वेबिनार स्टार्ट करायच्या आधी आम्ही फेसबुकवर तुम्ही आमची ऍड पाहिली, ते ज्यांनी आम्हाला लीड टाकली तेवढ्या लोकांना आम्ही मोजून तुम्ही हा आता वेबिनारचा आनंद घेता, हे तुम्ही मोजू शकता. जसं आता आम्ही त्याच्यामध्ये 2000 ते 3000 रुपये खर्च केले, त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. त्याच्यानंतर हेच गोष्ट आहे, जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये दिली असती तर काही जणांना आता तर प्रिंट मीडियाच बंद आहे. त्याच्यानंतर जर मी न्यूज चॅनलवर ती ऍडव्हर्टाइज दिली असती तर न्यूज चॅनलचे चार्जेस खूप आहे, म्हणजे ते अफोर्ड करत नाही. असे काही डिजिटल मार्केटिंगचे फायदे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया डिजिटल मार्केटिंगचा स्कोप. आता मी हा रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करत आहे इकॉनॉमिक टाइम्सचा 2017चा रिपोर्ट आहे. ठीक आहे. तर इंटरनेट स्टॅट्स पाहिले तर 1.3 बिलियन जे आहेत लोक ऑनलाईन आहे, इंडियाची पॉप्युलेशन आहे. त्याच्यातले 353 मिलियन लोक सध्या इंटरनेटचा यूज करत आहेत आणि ही संख्या दरवर्षी 28 ते 30% वाढणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हे डिजिटल मार्केटिंगचं सेक्टर किती मोठा ग्रोथ करत आहे. आणि आता तर सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्याच्यामुळे की सगळंच बंद आहे. पण तुम्ही ऑनलाईन जर तुमचे वेबसाईट वगैरे असेल तर तुम्ही डोर टू डोर डिलिव्हरी देऊ शकता. त्याच्यानंतर 34% कंपन्यांनी ऑलरेडी डिजिटल मार्केटिंगचा ते उपयोग करत आहे आणि 72% व्यावसायिकांना असं वाटत आहे की ऑफलाईन मार्केटिंग पेक्षा ऑनलाईन मार्केटिंग जास्त चांगली आहे, की त्याच्यामुळे त्यांचा 30% वाढ अपेक्षित आहे त्यांच्या बिझनेस. त्याच्यानंतर आता आपण पाहूया सर्च इंजिन म्हणजे काय. इतक्या वेळापासून बघत होतो तेव्हा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्च इंजिन म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत. सर्च इंजिन हे असं एक सॉफ्टवेअर आहे की जे तुमच्या प्रश्नांचे उत्तर काही सेकंदामध्ये देते. जसं तुम्ही आता गुगलवर काही सर्च करता की फ्लॅट्स नियर मी, तर ते जवळपास 19 मिलियन रिझल्ट डेटा सर्च 10 रिझल्ट हे आहे सर्च इंजिन. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सर्च इंजिन एक अशा प्रकारे वेगवेगळे सर्व्हर्स असतात. जसं आपण आता उदाहरणार्थ गुगलचं घेऊया. गुगल काम कसं करतं, जेव्हा एखादी नवीन वेबसाईट ऑनलाईन होते किंवा लाईव्ह होते, त्याला आपण म्हणतो नवीन वेबसाईट लॉन्च होते, त्यावेळेस गुगलचे काही सॉफ्टवेअर्स असतात, त्याला आपण म्हणतो क्राउलर किंवा आपण त्याला म्हणतो गुगल बॉट. गुगलनंच बनवलेलं आहे, ह्याचं नाव त्यांनी इंग्लिश मधून दिलेलं आहे, त्यामुळे मी तेच नाव घेत आहे. ठीक आहे. तर ते काय करतात की आपल्या वेबसाईटचे पेजेस स्क्रॉल करतात. स्क्रॉल म्हणजे स्कॅन करतात. जसं आपल्याला झेरॉक्स मशीन मध्ये स्कॅनर असतं त्याचे एक पेजेस ते स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डेटाबेस मध्ये त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे सर्व्हर असतात, सगळा डेटा सेव्ह होतो. वेबसाईट असेल रिअल इस्टेट रिलेटेड किंवा डेंटिस्ट रिलेटेड, त्यावेळेस जर कोणी सर्च केलं डेंटिस्ट इन पुणे किंवा डेंटिस्ट नियर मी, हे जर शब्द माझ्या वेबसाईट मध्ये असतील आणि त्या शब्दाचे पेजेस वगैरे माझ्या वेबसाईट मध्ये असतील तर ते गुगल काय करणार, ते पेजेस तुम्हाला 10 रिझल्ट मध्ये दाखवणार. अशा प्रकारे गुगल काम करते. आता आपण पाहणार आहोत कीवर्ड शोधण्याचा
स्टेप्स ज्याच्या आता प्रॅक्टिकल. तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो की इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे? तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. मला कमेंट समजलं आहे. हॅलो, येस समजलं आहे, पण ऍक्च्युली सीईओचं हे वर्क काय आहे? ते जर एखादी वेबसाईट तयार होते, येस हा बोला. वेबसाईट तयार झाल्यानंतर सीईओ त्याचा डाटा गुगल मध्ये सेव्ह करतो, हे काम सीईओचं आहे, एसईओचं सॉरी. म्हणजे सर्च इंजिनचं काम आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग तेच एसईओचं काम हेच आहे ना. एसईओचं काम नाही आहे, एसईओ आहे की आपली वेबसाईट ऑप्टिमाइज करायची. काम आहे. तुमचा आवाज आहे ना तो हे होतोय, डिस्टर्बन्स, ब्रेक येतोय आवाज. आता येतोय आवाज? हे झूम ऍप वर ब्रेक होतोय आवाज तुमचा सारखा प्रत्येक वेळी. तुम्ही कमेंट मध्ये काय तुमचे क्वेश्चन्स टाइप करा, मी तुम्हाला आन्सर देऊ शकतो. ओके चालेल, तुमच्या चालेल, कमेंट मध्ये टाकते. तुमचं जे इंटरनेट आहे त्याची स्पीड कमी जास्त होत आहे, तर त्याच्यामुळे ते आवाज थोडाफार ब्रेक होतोय. हा तुम्ही काय कमेंट टाइप करून पाठवा किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवा, तर तुम्हाला मी आन्सर देऊ. चालेल, व्हॉट्सअप ग्रुपला टाकते. यू कंटिन्यू. हा बोला. तुम्ही कमेंट्स टाका किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाका. जर तुम्हाला माझा आवाज येतोय, स्क्रीन वगैरे दिसते सगळं? हो. बाकीच्यांना समजलंय? त्यांनी किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारा. ठीक आहे, आपण आता पुढे बघूया. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? हा समजलंय. मी एसईओ म्हणजे काय आणि सर्च इंजिन काम कसं करतं याबद्दल मी अजून एकदा रिपीट करतो तुम्हाला. एक मिनिटाचा टाइम आहे. आपण पाहिलं होतं की सर्च इंजिन काम कसं करतं. सर्च इंजिन यालाच म्हणतो आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जेव्हा आपण आपली वेबसाईट सर्च इंजिनच्या नुसार चेंजेस करतो आपल्या वेबसाईट मध्ये, आपण म्हणतो ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. आणि सर्च इंजिन काम कसं करते मी तुम्हाला आता सांगितलं. जेव्हा एखादी नवीन वेबसाईट ऑनलाईन होते तेव्हा सर्च इंजिन काय काही सॉफ्टवेअर्स असतात, क्रॉलर त्याला आपण म्हणतो, गुगलचा असेल तर गुगल बॉट, ते करतात आपल्या वेबसाईटचा डेटा सेव्ह करतात त्यांच्या डेटाबेस मध्ये, त्याला आपण म्हणतो इंडेक्सिंग. आणि ज्यावेळेस कोणी काही सर्च करत असेल त्यावेळेस ते बघणार आणि आपल्या वेबसाईट मध्ये त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल काही माहिती असेल तर ते तुम्हाला 10 रिझल्ट मध्ये दाखवणार. आता समजलं आहे? हा समजलंय. आता आपण पुढे जाऊ.
ठीक आहे. आता आपण पाहूया कीवर्ड्स म्हणजे काय. कीवर्ड्स म्हणजे असे काही शब्द जे की तुम्ही गुगलवर सर्च करण्यासाठी यूज करता, त्याला आपण म्हणतो कीवर्ड्स. त्याला डिजिटल मार्केटिंगच्या भाषेमध्ये आपण म्हणतो कीवर्ड्स. ठीक आहे. आपण कीवर्ड्स कसे शोधायचे त्याचे आता मी तुम्हाला 2 स्टेप्स लाईव्ह दाखवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला आता google.com वर जायचंय. .co.in किंवा .com कोणताही तुम्ही ऑन हे करू शकता, वेबसाईट यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एक कीवर्ड टाईप करतायचा, हे जे रिझल्ट तुम्हाला दिसत आहे, फ्लॅट्स इन पुणे, फ्लॅट्स इन पुणे फॉर रेंट, फ्लॅट्स इन पुणे वाकड, हे झाले तुमचे कीवर्ड्स. कीवर्ड फाइंड आउट करायची एक पद्धत. ठीक आहे. दुसरी एक पद्धत आहे की फ्लॅट्सच्या आधी तुम्हाला एक स्पेस द्यायचा. जसं आता तुम्हाला दिसत आहेत रिझल्ट 3 BHK फ्लॅट्स, 2 BHK फ्लॅट्स, रेडी, रेंटल, हे अजून तुमचे वेगळ्या प्रकारचे तुमचे शब्द कीवर्ड्स तुम्ही जे तुम्हाला मिळत आहेत हे तुम्हाला एका एक्सेल शीट मध्ये ऍड करून ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर की दुसरी एक मेथड आहे फ्लॅट्स इन पुणे नंतर तुम्हाला एक स्पेस द्यायचा. पहिली पद्धत होती फ्लॅट्स इन पुणेच्या आधी तुमचा कोणता पण कीवर्ड तुम्ही यूज करू शकता, शब्द यूज गुगल मध्ये टाकायचा, गुगल, याहू, बिंग तुम्ही कुठलाही यूज करू शकता. आपण गुगल काय यूज करत आहोत कारण गुगल जवळपास 80 to 88% लोक आता सध्या गुगलचा यूज करत आहे. गुगलनं सर मला काही विचारलं तर ते काय म्हणतात गुगल मी गुगल केलं म्हणून आपण गुगल साठी काम करत आहेत. आणि जर तुम्ही भारतामध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त लोक गुगल यूज करतात म्हणून आपण गुगल साठी या कीवर्ड शोधण्याच्या स्टेप्स पाहत आहोत. ठीक आहे. तर पहिली पद्धत आहे तुम्हाला तो कीवर्ड फक्त एंटर करायचा, टाकायचा आहे गुगल. त्याच्यानंतर तुम्हाला काही कीवर्ड्स दिसतात ते तुम्हाला तुमच्या एक्सेल शीट मध्ये कॉपी करून किंवा तुम्ही लिहून घ्यायचे किंवा तुम्हाला ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या ह्याच्यामध्ये सेव्ह करू शकता. तुमच्याकडे ह्याचा डेटा येऊन जाईल. नेक्स्ट दुसरी मेथड आहे जे तुम्ही शब्द टाकणार आहात त्याच्या आधी फक्त एक स्पेस द्यायचा. तुम्हाला काही नवीन कीवर्ड्स दिसत आहे. आणि तिसरी मेथड ही आहे, दुसरी मेथड ही आहे त्या कीवर्डच्या नंतर एक स्पेस द्यायचा. ठीक आहे. तर हे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर पण करून बघू शकता. हे आपलं वेबिनार संपल्यानंतर. त्याच्यानंतरची ही स्टेप आहे जेव्हा तुम्ही एखादा कीवर्ड तिथे टाकता आणि जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करता हे पण तुमचे काही कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. तर कीवर्ड्स शोधण्याच्या आज आपण काही स्टेप्स पाहिले आहेत, ते सगळ्यांना समजले आहेत. या आपण कीवर्ड शोधण्याच्या 2 पद्धती पाहिलेल्या आहेत. त्याला आपण पहिली पद्धत आहे ऑटो सजेस्ट 1, गुगल तुम्हाला स्वतःहून दाखवतो म्हणून त्याला आपण म्हणतो ऑटो सजेस्ट. जसं आता मी तो फक्त एक स्पेस दिला की हे जे आहे कीवर्ड त्याला आपण म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, असा हा आपण अजून आता ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या आपण उद्याच्या सेशन वेबिनार मध्ये पाहणार आहोत. अजून आपण 8 प्रकारचे वेगवेगळ्या टाइप्स आहेत की ते कसे तुम्ही कीवर्ड्स फाइंड आउट करू शकता किंवा कीवर्ड सर्च करून तुमच्या वेबसाईट साठी तुम्ही यूज करू शकता. हे आपण उद्याच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. आता आपण बघू की हे जे तुम्ही 10 दिवसाचा कोर्स करणार आहात की ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या इन्स्टिट्यूट तर्फे एक सर्टिफिकेट देणार आहोत. आणि आजच आमच्या डायरेक्टरने असे म्हणत आहेत त्यामुळे आम्ही हे करत आहोत की तुम्हाला अजून एक सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करत आहोत की गुगल कडून असेल. म्हणजे असं तुम्हाला एक नवीन सर्टिफिकेट मिळेल गुगल कडून. आज हे आमची जी बॅच आहे की आमचे 10 दिवसाचा कोर्स आहे तो जॉईन करतील. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या काही डाऊट्स शंका असतील तर तुम्ही आता तुमचं म्यूट ऑन करून मी सगळ्यांचे म्यूट ऑन करतो. तुमच्या काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मला 1-2 मिनिटाचा टाइम द्या. तुम्ही म्यूट ऑन करू शकता आणि मला काही तुम्हाला काही जर
त्यांना किंवा काही इतर क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आयुष खूप येतो. हॅलो. हे एसईओचा जो काही विषय आहे ना, हॅलो, हा बोला. एसईओचा जो काही विषय आहे की जो कीवर्ड सर्च करायचा, पण हा ऍक्च्युली जे काही वेबसाईट असेल किंवा जे काही असेल त्याच्या थ्रू करावा लागेल ना तो. वेबसाईट नाही, तुम्ही गुगल वरून सर्च करू शकता. कारण नाही, गुगलला तुमचा कीवर्ड येण्यासाठी हम्म, म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित आहे किंवा जे काही प्रोडक्ट आहे किंवा त्या प्रोडक्ट त्यांची वेबसाईट जर असेल तर ती तिथं दिसण्यासाठी तुम्हाला वेबसाईट मध्ये सुद्धा काही चेंजेस करावे लागतील ना त्यांच्या हो ना, प्रोग्रामिंग मध्ये. आपल्या कोर्स मध्ये ते पुढच्या ह्याच्यामध्ये सेक्शन मध्ये आपण घेणार आहोत. अच्छा, ओके 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 ओके. ते ऍक्च्युअली त्याचे म्हणजे डेव्हलपिंग करेल जो साईट करेल त्याला ते चेंजेस करून घ्यायला लागतील त्याच्याकडे. तर ते हा. आपणही करू शकतो. आपण रिपोर्ट देऊ शकतो डेव्हलपरला, किंवा आपल्याला जर माहिती असेल थोडंफार बेसिक कसं ऍड करायचं काय करायचं तर आपणही करू शकतो. अच्छा, ओके ओके. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं असेल? हा जो एरिया हा बोला. जो काही डिफाईन केला जातो 20 किलोमीटर 30 एरिया जाहिरातींसाठी जो काही एरिया डिफाईन केला जातो आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. एक्झॅक्ट. कोण क्वेश्चन विचारेल? हॅलो. हा बोला. हा एरियाचा जो तुम्ही विषय घेतलेला होता मगाशी, म्हणजे तुमच्या पहिल्या ह्याच्यात तो मॉडेलमध्ये सेकंड मॉडेलला होता की एरिया डिफाईन करू शकतो आपण एक जो काही करायचा आहे तो. तर त्याला त्याचे नॉब्स कसे असतात, त्याचं काय म्हणजे त्याचं काय हे असतं त्याला? त्याची लिमिट असते की एक 80 किलोमीटर पासून तुमच्या आहे त्या लोकेशन पासून 80 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर पण तुम्ही कमी कमी करत घेऊन येऊ शकता. पर्टिक्युलर एखादा समजा इतर दुसऱ्या राज्यातला असेल किंवा एखाद्या इकडचा पर्टिक्युलर एरिया आपण देऊ शकतो का? हा पर्टिक्युलर समजा एरिया कलकत्ता द्यायचा असेल तर आपण तो देऊ शकतो. हा, जो एरिया तुम्ही ठरवला आहे तो. आता तुम्ही पुण्यामध्ये आहे तर कसबा पेठ मध्ये तुम्हाला फक्त दाखवायचं आहे किंवा त्या पेठ एरियामध्ये दाखवायचं, तेवढंच तुम्ही एरिया सिलेक्ट करू शकता. 5 किलोमीटर. ओके. म्हणजे आउट ऑफ स्टेट तर जाऊ शकत नाही, म्हणजे डिस्ट्रिक्ट तर एरिया जाऊ शकत नाही आपण तिथनं. तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पण घेऊ शकता, पूर्ण इंडिया. ओके 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 ओके. पण पर्टिक्युलर स्टेट वगैरे एखादं देऊ शकतो का तिथलं काय? पर्टिक्युलर स्टेट घेऊ शकता. त्याच्यामध्ये मला वाटलं की पुणेच पाहिजे तर पुणे घेऊ शकता, मुंबई पाहिजे तर मुंबई घेऊ शकता, असं कुठलाही एरिया. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की काय लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड वर असतं का ते? तसं काही नाहीये. तर तुमच्याकडे काही ऍड्रेस नसेल, पर्टिक्युलर एरियाच नसेल, त्यावेळेस तुम्ही
लॅटिट्यूड अँड जेव्हा तुम्ही आता जे म्हणत आहात ते टाकून आपण तो एरिया डिफाईन करू शकतो किंवा पर्टिक्युलर ऍड्रेस टाकून पण तुम्ही त्या लोकेशन पर्यंत जाऊ शकता, पिन कोड टाकून पण तिथपर्यंत तुम्ही लिहू शकता. आता कुणाला काही विचारायचं तुम्ही विचारू शकता. मला एक फेसबुक अकाउंट बद्दल विचारायचं होतं. हॅलो हॅलो तेच बोला, तुमचं नाव सांगा आधी. सई तिजारे. हा बोला. मला एक फेसबुक अकाउंट बद्दल विचारायचं होतं, आता या सेशनला विचारू शकतो? फेसबुक अकाउंट बद्दल तुम्हाला काय विचारायचं आहे? ऍक्च्युली एक पेज आहे एका पॉलिटिशियनचं, तर त्याच्यात ऍडमिन कोण, एडिटर सगळे आहे, पण ऍडमिन जो होता तो रिमूव्ह झाला, तर आपल्याला त्याला ऍडमिन बनवायचं, तर काय ऑप्शन आहे का? ऍडमिन बनवायसाठी तुम्हाला तिथं जाऊन चेंज करावं लागेल ऑप्शन, आणि तिथं ते केल्यानंतर तुम्हाला पेज ऑलरेडी पेज 2 वर्षापासून सुरू आहे ते, पण हा. त्याच्यात ना आम्ही 5-6 लोक आहोत, तर 5-6 ही एडिटर आहेत. जो ऍडमिन होता तो रिमूव्ह झालाय. तुमचा आवाज तुम्ही थोडं फोन जवळ घेऊन किंवा काहीतरी, तुमचा आवाज खूप कमी येतोय. आता येतोय? हा आता येतोय, हा बोला. मला आता ऍडमिन बनवायचं आहे एकाला, कारण त्याच्यात सगळे एडिटर आहे, ऍडमिन रिमूव्ह झाले आहेत. काय ऑप्शन आहे मला ऍडमिन बनवण्याकरिता? तेव्हा आपण